राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना अर्जंट सूचना आल्या। ती म्हणजे आता तुम्हाला जर पीक विमा पाहिजे असेल आणि तुमच्या बँकेत जर पीक विमा तुम्हाला अजून पण मिळाला नसेल तर तुम्ही ही 5 कागदपत्रे लवकर जमा करावीत। ही 5 कागदपत्रे जमा केल्या 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती तुमच्या हक्काचा 2022 चा 2023 चा 2024 चा पीक विमा 24 तासामध्ये तुम्हाला जमा करण्यात येणार आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा तुम्ही वाट बघून अजून पण मिळाला नसेल तर सरकारच्या माध्यमातून तुमची काय चुकी झाल्या हे सरकारच्या माध्यमातून आता शोधून काढलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही त्यांनी तातडीने सरकारला ही 5 कागदपत्रे आता सादर करायला सांगितले आहेत। ही 5 कागदपत्रे सादर केल्या पुढील 24 तासांच्या आतमध्येच तुमचा 2022 चा 2023 चा आणि 2024 चा जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 24 तासामध्ये जमा करण्यात येणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे पीक विमा न जमा झालेल्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ही 5 नवीन कागदपत्रे तात्काळ त्या ठिकाणी कृषी विभागाला या ठिकाणी आता जमा करायचं आहे। गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पीक विम्याचे आतुरतेने वाट बघत होते। पीक विमा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून तिकडून सोडलेला पण होता, परंतु शेतकऱ्यांना खात्यावरती पीक विमा लवकर जमा होत नव्हता। यावरती नेमकं का पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत नाही असं जेव्हा कृषी विभागाला या ठिकाणी विचारण्यात आलं तेव्हा स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे पीक विम्यामध्ये अनेक शेतकरी आता घोटाळे करत असल्याने शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। ही 5 कागदपत्रे चेक केल्यानंतर सरकारला असं लक्षात येईल की खरंच तुम्ही नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आहात आणि 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या हक्काचा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, मग कोणती 5 कागदपत्रे आहेत जी तुम्हाला नक्की तुमच्या आता कृषी विभागाला या ठिकाणी जमा करायची आहेत। आता 5 कागदपत्रांमधील शेवटचं 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र जे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे। जर तुम्ही हे 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र जर सरकारला देण्यासाठी जर विसरला तर तुम्हाला हा पीक विमा गमवावा लागणार आहे, तुम्हाला जमा करण्यात येणार नाही। बघा, काल आम्ही 5 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून जमा करायला सांगितलेली 5 कागदपत्रे व्यवस्थित त्या ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये जमा करायला सांगितली। त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित ती कागदपत्र कृषी विभागाला या ठिकाणी दिली। ती कागदपत्रे सरकारने चेक सुद्धा केली आणि शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता अगदी 5च्या 5 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आला आहे। फक्त 12 तासांच्या आतमध्येच पीक विमा जमा झालेला आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यावरती आला नसेल तर तुम्ही सुद्धा ही 5 कागदपत्रे पटकन जाऊन तुम्हाला जमा करायचे आहेत। बघा कोणकोणती 5 कागदपत्रे आहेत। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल अशा बातम्या तुम्ही अनेक दिवसापासून बघत होता, परंतु ठामपणे कोणी सुद्धा सांगत नव्हतं की पीक विमा नेमकं का जमा होत नाही, त्याचं कारण काय आहे। तर त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये अजून पण मिळालं नसेल तर तुम्ही पटकन ही 5 कागदपत्रे तुम्हाला द्यायला सांगितलं आहे। आता तुम्हाला वाटत असेल की अचानक 5 कागदपत्रे का मागवली, कारण 1 रुपयामध्ये जो पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना दरवर्षी दिला जातो तर त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आता पीक विमा या ठिकाणी भरला होता तर तो बोगस पीक विमा भरला होता। हे सरकारच्या चौकशीच्या दरम्यान या ठिकाणी आता उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळेच सरकारच्या माध्यमातून आता जे शेतकरी 5 कागदपत्रे देतील त्यांना खरोखर नुकसानग्रस्त भागातील शेतकरी ठरवण्यात येईल आणि लवकर तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येईल। आता बघा, त्यामुळे 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षाचा जो केंद्र सरकारने पीक विमा तुमच्यासाठी तिकडून पाठवलाय तर तो अनेक शेतकऱ्यांना अजून पण बँकेच्या खात्यावरती आलेला नाही, कारण सरकार चौकशी करत होतं। त्यामुळे अजून पण पीक विमा बँकेत येण्यासाठी इथून पुढे 2 महिने तरी किमान लागू शकतात, कारण शेतकऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे। जो पीक विम्यासाठी अर्ज भरलाय तर तो अर्ज त्या ठिकाणी खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं आहे का हे सरकारच्या माध्यमातून आता चौकशी सुरू असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। बघा, म्हणून अजून पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात येण्यासाठी 2 महिने तरी किमान लागतील,
परंतु जर तुम्ही पटकन ही 5 कागदपत्रे सरकारला सादर केली की सरकारला लगेच लक्षात येईल की तुम्ही खरोच त्या ठिकाणी आता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपैकी एक आहे आणि तुम्हाला तात्काळ तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येईल। कोणकोणती 5 कागदपत्रे आहेत तुम्ही नक्की बघा। आता ही 5 कागदपत्रे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा फायदा करून देणारा हा व्हिडिओ आहे। आता यामधील 5 पैकी शेवटचं 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र जे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय तर ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ते जर तुम्ही तुमच्याजवळ कागदपत्र नसेल, तुम्ही देण्यासाठी जर विसरला तर तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आता बघा, तुम्हाला प्रत्येक कागदपत्र या ठिकाणी आता सांगणार आहे। ही कागदपत्र तुमच्याजवळ आहेत का तुम्ही एकदा लक्षपूर्वक बघायचं आहे। ही जर कागदपत्र जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे, पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये दिला जाणार नाही। बघा, त्यामुळं पहिलं कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमचं कागदपत्र कोणतं आहे? 5 पैकी तुम्हाला 5 कागदपत्र सादर करावे लागणार आहेत। पहिलं कागदपत्र या ठिकाणी सांगत आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं कागदपत्र या ठिकाणी आता सांगण्यात आले ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा। आता 7/12 उतारा तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे सरकार आता 7/12 उतार्यावरून तुमचीच ती पीक विम्यामध्ये नोंदवलेली शेती आहे का, जमीन आहे का, तुम्ही आधी जो पीक विमा भरलाय म्हणजे 2022चा भरलाय, 2023चा भरलाय, 2024चा जो पीक विमा भरलाय तो आता मंजूर झालाय, तर तो खरंच तुमच्या जमिनीचा पीक विमा त्या ठिकाणी तुम्ही नोंदवला होता का, हे सरकार आता व्यवस्थित या ठिकाणी तुमच्या 7/12 उतार्याचं झेरॉक्स घेऊन पाहून चेक करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 7/12 उतारा याचं पहिलं कागदपत्र झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्यामुळे पहिलं कागदपत्र तुमच्या लक्षात आलं का बघा, 7/12 उतारा झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी आता द्यावं लागणार आहे। तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे तुम्हाला सांगतो, जेणेकरून ही कागदपत्रे सरकारने चेक केल्या त्या सरकारला समजेल की तुम्ही खरंच गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहात आणि तुम्ही खरंच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी एक आहात। त्या ठिकाणी 2022, 2023, 2024 आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये आता ही चेक केल्या तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सोडले जाणार आहेत। त्यामुळे आता पहिलं कागदपत्र लक्षात आलं का बघा, 7/12 उतारा याचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे। आता 2 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला लागणारच आहे, परंतु आता 5 पैकी शेवटचं 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सांगितलंय ते जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही। त्यामुळे कोणती कागदपत्र आहेत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या हक्काचे 2022चा, 23चा, 24चा पीक विमा जमा करण्यात येईल। पहिलं कागदपत्र सांगितले 7/12 उतार्याचं झेरॉक्स। दुसरं कागदपत्र काय तुम्ही आता बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, दुसरं 2 नंबरचं कागदपत्र सांगण्यात आले ते म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स। आता तुम्हाला वाटत असेल की पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स का द्यावं लागणार आहे, तर बघा या ठिकाणी मागचा जो 2024च्या वेळी पीक विम्यामध्ये घोटाळा सरकारच्या माध्यमातून उघडकीस आला होता शेतकऱ्यांचा, आणि त्यामुळे सरकारने खरंच तुमच्या नावावर तुम्ही पीक विमा भरलाय का हे सरकार आता तुमचं चेक करणार आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी काय केलं होतं, सरकारची गायरान जमीन असेल, रस्त्याकडेची त्या ठिकाणी सरकारची जमीन असेल, त्या ठिकाणी दुसऱ्याची जमीन सुद्धा कोरडवाहू दाखवल्या। त्यामुळे रेशन कार्डावरचं नाव, 7/12वरचं नाव, आधार कार्डावरचं नाव तिन्ही व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करणार आहे। खरंच तुम्ही त्या शेताचे मालक आहात का आणि खरंच तुम्ही त्या शेताचा पीक विमा या ठिकाणी 2022ला, 2023ला आणि 2024ला त्या ठिकाणी भरलेला होता का ते तुम्हाला चेक करणार आहेत। त्यामुळे दुसरं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, रेशन कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं पुढचं अजून 3 कागदपत्र तुम्हाला सांगण्यास बाकी आहेत। यामधील 5 पैकी शेवटचं 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटे इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे ही कागदपत्र नेमकं तुम्हाला कुठे द्यावी लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढील 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या हक्काचा 2022चा, 23चा, 24चा जो पीक विमा सरकारने सोडलाय तर तुमच्या खात्यावरती पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा होईल। आता बघा तुम्ही इथं लक्ष देऊन बघायचं आहे। 3 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे तुमचं ओळखपत्र यामध्ये सांगण्यात आले ते म्हणजे तुम्हाला काय द्यायचं आहे, पॅन कार्डाचं झेरॉक्स किंवा आधार कार्डाचं झेरॉक्स किंवा मतदान कार्डाचं झेरॉक्स
तुम्हाला कोणती एक ओळखपत्र या ठिकाणी त्याचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। जर तुम्ही आधार कार्डाचं झेरॉक्स देत असाल तर आता सावधान व्हायचं आहे। आता बघा, तुम्ही जर आधार कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी देत असाल तर आता सावधान व्हायचं आहे, कारण 10 वर्षांच्या आधीचं जर जुनं आधार कार्ड तुमचं असेल तर ते सरकारने अपडेट करायला सांगितलं होतं। आणि जर तुम्ही पीक विमा नोंदवताना तुम्ही जर आधार कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी दिलेला असाल आणि जर ते तुम्ही अपडेट न करता दिलं असाल तर मग मात्र तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आधार कार्ड हे अपडेट झालंच पाहिजे, कारण आधार कार्ड हे बँकेच्या खात्याला लिंक असतं आणि बँकेच्या खात्याला लिंक असल्यामुळे हे जर आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी अडचण येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सरळ मतदान कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी आता द्यायचं आहे, सगळ्यात उत्तम होईल। 3 नंबरचं कागदपत्र लक्षात ठेवा, मतदान कार्डाचं झेरॉक्स। आता 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला आता लागतच असतं। मग ही कागदपत्रे कुठे जमा करावीत आणि कशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा बँकेच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 4 नंबरचं कागदपत्र सांगणार आहे बघा, ती म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढले का बघा, कारण अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले परंतु चुकीच्या पद्धतीने फार्मर आयडी कार्ड काढले, कागदपत्र त्या ठिकाणी देत असताना अपडेट केलेली नव्हती आणि त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा अजून पण बँकेत आलेला नाही, तटलेला आहे। म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढताना त्या ठिकाणी तुमचं नाव व्यवस्थित दिलं पाहिजे होतं। फार्मर आयडी कार्ड काढताना त्या ठिकाणी जी लागणारी कागदपत्र होती तर ती व्यवस्थित दिलेली होती का हे तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे। तर फार्मर आयडी कार्ड एक तुमचं आहे तर ते तुमची शेतकरीच आहे हे ओळखपत्र दाखवण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी आता लागणार आहे। आता शेवटचं 5 नंबरचं कागदपत्र जे लास्ट आहे ते 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी काय केले, पीक विम्यासाठी गावाकडील बँका किंवा इतर ज्या छोट्या छोट्या बँका असतात तर त्यांच्या बँकेचं खातं त्या ठिकाणी आता 5 नंबरचं कागदपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु सरकारने काय सांगितले, जर बँकेचं स्वतःचं IFSC कोड असेल तर सर्वात लवकर त्या ठिकाणी पीक विमा बँकेत येत असतो। त्यामुळे जर तुमच्या बँकेचं खातं त्या ठिकाणी छोट्या छोट्या बँकेत असेल, ज्यांचं IFSC कोड स्वतःचं नाही अशा बँकेमध्ये असेल, त्यांचं सर्व्हर डाऊन असेल, तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जर तुमचं खातं खोललं तर नक्कीच तुम्हाला लवकर प्रत्येक योजनांचे पीक विम्याचे पैसे जमा होत असतात। जसं की त्या ठिकाणी HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये जर तुम्ही खातं खोललं तर लवकरात लवकर तुम्हाला पीक विमा जमा होईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कागदपत्र आहेत तर ती सोबत घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर बघा, कृषी विभागचे प्रत्येक तालुक्याला सरकारने नेमलेला असतो, तर सरकारने नेमलेल्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे। त्यांना स्पष्टपणे तेथील अधिकाऱ्याला म्हणायचं आहे, आम्हाला 2022चा, 23चा, 24चा पीक विमा केंद्र सरकारने सोडलाय, आम्ही त्यावेळी भरलेला पण होता परंतु आमच्या खात्यावर अजून पण आलेलं नाही। तेव्हा ते तुमचेही कागदपत्र तपासतील आणि नेमका तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय, तुमच्या काय चुका झालेत का हे तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करतील आणि नेमकं तुम्हाला पीक विमा का जमा होत नाही, नेमकं कधी जमा होणार हे तुम्हाला सविस्तरपणे त्या कृषी विभागामध्ये सांगतील। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।